सिंधुदुर्गमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, राणे कुटुंबाचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी नव्या समीकरणाचे संकेत, स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला। कणकवलीमध्ये नगरपालिकेत दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सिंधुदुर्ग रत्नागिरीत शिवसेनेसोबत संबंध तोडू, भाजप नेते नारायण राणेंचा थेट इशारा, राजन तेलींच्या मताला महत्त्व देत नसल्याचा टोला। काही वेळेला डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते, पण आता अनुभवातून शिकून मैदानात उतरलो, पालकमंत्री जयकुमार गोरेंनी धैर्यशील मोहिते पाटलांना डिवचलं। मुंबई उमेदवार निश्चितीसाठी भाजपचा पॅटर्न ठरला, तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष, चांगली कामगिरी असलेल्यांनाच मिळणार उमेदवारी, नेमलेले निरीक्षक तयार करणार रिपोर्ट कार्ड। पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर चौकशी करून सरकारनं जनतेसमोर सत्य मांडावं, झी 24 तासच्या बातमीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील, जमीन गैरव्यवहार प्रकरणी पवारांची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेंचं विधान वैयक्तिक असल्याचं विधान। पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमिनी चोरल्या जात आहेत, जमीन गैरव्यवहारावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातली मास्टरमाइंड शीतल तेजवानी फरार, शीतल नवऱ्यासह परदेशात पळून गेल्याची माहिती, 3 दिवसांपासून पोलिसांकडून शीतलचा शोध सुरू। विक्रोळीमध्ये आमदार सुनील राऊतांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक, संतप्त शिवसैनिकांनी सुनील राऊतांचा पुतळा जाळला, राऊत श्रेय लाटत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप। मीरा रोड इथं प्रताप सरनाईकांचा ताफा अडवला, ताफा अडवून खड्ड्यांबाबत विचारला जाब, काँग्रेस भूमिपुत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला ताफा।